तर दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल दर्शनसाठी. फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला. चेंडू तो लॉंगर मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. पण मागचा सामना जर बघितला काय जबरदस्त काय जबरदस्त सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांना विनंती आहे की मॅच चालू असताना आपण बाईक घेऊन येऊ नका प्लीज. तशात आपले सहजोरकास मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आशिष याचा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल आपण पाहतोय संपर्क झालेला नाहीये. 3 षटकाचा आपण हा मॅच पाहतोय. काहीतरी अडथळा निर्माण तो झालेला दिसतोय. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण ज्या वेळेस आपल्या बाईक पार्क करता, जे आपले आरसे आहेत बाईकचे आरसे थोडेसे आपण खाली फिरवायचे, जेणेकरून त्याचं रिफ्लेक्शन पडणार नाही. आपण ज्या वेळेस बाईक पार्क कराल, चला सर्व गाड्यांचे आरसे खाली करा. सर्व गाड्यांचे आरसे खाली करा, जेणेकरून रिफ्लेक्शन पडणार नाहीये खेळाडूच्या डोल्यावरती. आपण पाहतोय मिस टाइम फटका झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाही आहे. आणि बघा इथे सहज सोपा झेल सुटलेला आहे. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय आशिष सुतार याला. सहज सोपा झेल होता. भरपूर वेल होता शतरक्षाकडे. भावेश होता. भावेश कडे संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. धाव फलक 3 या धावसंख्येवरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अवलेसचा पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू चेंडू खेळून काढलेला आहे ऑन साईडला. शतरक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न झालेला आहे आणि दुसरी धाव देखील येते कंप्लीट. खूप चांगली रन बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली दर्शन आणि आशिष याची. या मॅच मध्ये आपण पाहतोय वैभव याला थांबवलं गेलंय आणि या वैभवच्या जागेवर आपण पाहतोय सलामीला आशिष हा मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. या मॅच मध्ये एक वेगळा गेम प्लॅनिंग आपण पाहतोय ते आखला गेलाय शिका 11 या संघाकडून. मागचा मॅच देखील काही चांगल्या प्रकारे जिंकला होता. यावेळेस आपण पाहतोय चेंडूमध्ये आहे. शतरक्षकाची आपण पाहतोय थोडीशी मिसअंडरस्टँडिंग. भरपूर पुढे आला होता, तेच कारण त्याच्या डोक्याच्या वर्ण हा चेंडू निघून गेला. का दुसरा जीवनदान मित्र म्हणेन आशिषाला इथे दिला गेलाय. हा झेल जर पकडला असता तर आणखीन एक विकेट इथे गमावली असती, मात्र तसं काही झालेलं नाहीये. आशिषाला जीवनदान मिळालंय. मित्र म्हणे हा दुसरा जीवनदान आहे. आणि ह्या मैदानावरती आपण बघितलं की 6 चेंडूवरती 6 वेळा जीवनदान मिळालं होतं. ते म्हणजे संदीप वलवी याला 6 वेळा रनआउटची संधी होती आणि 6 वेळा आपण पाहतोय सुखरूप आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचला होता. इथे 2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे. बघा जेवढी जीवनदान तुम्ही द्याल तेवढी जीवनदान तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जातील. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावफलक 9 धावा. अवलेचा बहुत चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. शतरक्षक आहे. मिसफील्ड आपण पाहतोय. चेंडू पाहायला लागल्यानंतर थोडासा पुढे गेला आणि त्याचा इथे फायदा उचलला गेला. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावलं जाते. तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती दुहेरी अंकामध्ये इथे प्रवेश झालेला आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
आपण पाहतो चेंडू हवेमध्ये दशरथ शेलका चेंडूच्या खाली पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवलाय ती म्हणजे भावेश शेलका आपण पाहतोय दुसरी षटक हाताला चढालेला आहे आणि पहिल्याच बॉल वरती विकेट त्यांनी मिळवली. बिग ब्लो मोठा हादरा इथे दिला गेला आहे तो म्हणजे इशिका 11 या संघाला. आपण पाहतो दर्शन डबके सारखा फलंदाज इथे बाधून माघारी परततोय. नवीन बॅटर आपण पाहतोय पंकज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय पंकज टपके. आपण पाहतोय ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला गेला होता मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून देखील काढलं होतं पंकजाने. एक धाव एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. आपण चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करतोय फेकी झालेली आहे मात्र तो पर्यंत आपण पाहतोय आशिष भरपूर वेगाने आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर देताना दिसत आहे दोन्ही फलंदाज. धाव फलक 14 या धावसंख्येवरती. दशरथ शेलका याने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत 3 चेंडूवरती 3 धावा इथे खर्च केलेल्या आहेत आणि एक विकेट देखील मिळवलंय भावेश शेलका याने. ब्लॉक मध्ये हा चेंडू देखील हाताला गेलाय ऑन साईडला पाहतोय दशरथ शेलका चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड करतोय फेकी करतोय तोपर्यंत इथे 2 धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स तिथे आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू टाकून झाले 4 धावा लागले धाव फलकावरती 16. अवलीस बघा काय चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे मात्र शतरक्षक आहे चांगला झेल पकडलाय. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल मात्र शतरक्षकाची कमाल आपल्याला पाहायला मिळाली. चांगला झेल तिथे पकडला गेला आणि आशिष सारखा फलंदाज इथे बाधून तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. व्हॉलेंटियर्स बाउंड्री पंच आपण पाहतोय मैदानामध्ये बकरे आलेले आहेत. व्हॉलेंटियर्स आपण त्या बकऱ्या मैदानाच्या बाहेर काढायच्या आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आपण पाहतो या षटकामध्ये धाव फलक 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या षटकामध्ये खूप चांगला कमबॅक केलेला आहे तो म्हणजे गोलंदाज भावेश याने. भावेश शेलका आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती 10 ते 12 पावलांचा रनअप आपण पाहतोय भावेश याचा.
वेलेस पाहतो पण चांगला स्ट्रोक इथे कन्व्हर्ट केलेला आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय गॅप मध्ये निघून गेलेला आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार येतोय आणि या चौकाराशी धाव फलकावर पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजून आपण पाहतोय सहा चेंडूचा खेळ बाकी आहे. एका षटकाचा खेळ बाकी आहे. या एका षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय इशिका 11 तरखड हा संघ. यानंतर दुधाई स्पोर्ट्स आसरोटी आणि साई माऊली कारखानपाडा असा मॅच असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपण ऑफ साईडला हा फटका ते खेळून काढलेला एक धाव कंप्लीट झाले. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. दुधाई स्पोर्ट्स सासरोटी आणि साई माऊली कारखानपाडा. आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्या आणि ज्यावेळेस टॉस करण्यासाठी याल त्यावेळेस आपल्याला जे प्रवेश शुल्क आहे ते आपण घेऊन यायचं आहे. ही सूचना आयोजकांकडून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. बघा आणखीन एक चांगला स्ट्रोक वैभवच्या बॅट मधून इथे निघालेला. एकदा कंप्लीट झाली असल्याचा प्रयत्न होतो. फेकी झालेली आहे. बघा फेकी जर स्ट्राईक एंड कडे जर झाली असती कदाचित विकेट मिळू शकली असती. मात्र तसं काही झालेलं नाहीये. थ्रो झाला आपण पाहतोय. फेकी झाली नॉन स्ट्राईक एंड कडे आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जाते तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. फुलटा चेंडू ऑन साईडला चेंडू इथे खेळून काढला जातोय. शतरक्षक आहे डीप मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे कारण झालाय ओव्हर थ्रो. कदाचित चौथी धाव देखील इथे मिळेल आणि चौथी धाव देखील ते पलून पूर्ण केलेली आहे. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. खराब फिल्डिंग, खराब बॅकअप आणि आपण पाहतोय 4 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 4 धाव्यांशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती 27 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडू टाकून झाले 3. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैभव पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. फुलटॉस चेंडू आणि या चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. आणि आपण पाहतोय इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. हा चेंडू नो आहे की नाही यासाठी आपण पाहतोय हा रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. चला तिसऱ्या पंचांचा इशारा हा चेंडू नो असेल. नो बॉल. कमरेच्या वरती हा चेंडू होता तेच कारण पंचांनी इथे नो चेंडू आपण मध्ये घोषित केला गेला होता. मात्र पंचांच्या मनामध्ये देखील थोडासा संशय निर्माण होता म्हणून पंचांनी इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली होती.
आपण बघितलं की पंचांच्या मनामध्ये देखील थोडासा संशय होता की हा चेंडू नो आहे की नाही. यासाठी पंच तिसऱ्या पंचांकडे गेले होते. अवलेस माध्यम ऑन साईडला चेंडू देखील काढलेला आहे. डीप मध्ये शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि ते आपण पाहतोय. पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि मात्र आपण पाहतोय की पंचाने दर्शवलं की 1 शॉट फक्त एकच धाव असेल. 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव इथे पलून पूर्ण केली जाते. बघा विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला होता आणि तेच कारणामध्ये एक धाव इथे घेण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5 धावा लागल्या 10 फलकावर. ते आपण पाहतोय 34 रन्स. अवलेस पाहतोय आपण मिस टाइम फटका झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल सुटला गेलाय. दोन धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती आणि 37 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जात आहे. चला साई माऊली कारखानदार टीम आपला संघनायक पाठवून द्या. चला साई माऊली कारखानदार टीम आपला संघनायक पाठवून द्या टॉस करण्यासाठी. आसरोटीपाडा संघाचा संघनायक इथे आलेला आहे. भावेशजी बाबर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. स्वतः संघनायक आहेत साई माऊली कारखानपाडा या संघाचे. चला सलामी जोडी पाठवून द्या लगेच. कैलास दादांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जातोय. छापा असा कॉल आहे आणि काटा इथे आलेला आहे. चिंचोडी संघाने टॉस जिंकलेला आहे. तर जास्त ओपिनियन घेत नाहीये. आपला फक्त निर्णय कळवायचा आहे. शुभेच्छा असतील कारण मॅच देखील स्टार्ट होतोय. भावेशी बाबर आपल्यास देखील शुभेच्छा असतील. आज भावेशी बाबर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील या मैदानावरती.
सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर आपण पाहतोय की आपल्यासोबत पुन्हा एकदा आमचे साथी संमालक जॉईन झालेले आहेत गुरुनाथजी तांडेल. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत गुरुनाथजी तांडेल सर. अठरा चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी बघतोय आपण. साष्टीकरपाडा संघाची मैदानामध्ये पोहोचलेले पंचांकडे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. योगेश आणि ऋतेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या पहिल्या पुढचा चेंडू आपण बघतो मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. खरंच चांगला कॉलिंग होता नॉन स्ट्राईक चेंडूवरून योगेश याच्याकडून. गोलंदाजी मागतो बघतो रवींद्र. खरोखरच अप्रतिम गोलंदाज आपण बघितलेला बोलीज इथे जी स्पर्धा आयोजित केलेली होती त्याच्यामधले पहिला विकेट मिळवायचा मान ज्या गोलंदाजाला मिळाला होता तोच गोलंदाज रवींद्र. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढला गेला. सर्कलमध्ये चेंडूला कनेक्ट केलं गेलं परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतो आपण साष्टीकरपाडा संघ. 18 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. नक्की सलामीच्या जोडीवरती जिम्मेदारी दिलेली आहे. ते जिम्मेदारीवर त्यांना खरं उतरायचं आहे. कारण चांगली सुरुवात एखादी पार्टनरशिप जमायची. 20 धावांची जरी पार्टनरशिप झाली तरी सुद्धा चांगलाच सामना बघायला मिळेल. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. यस पंचांकडून इशारा येतोय. सुरेंद्र खाटालजी सर अप्रतिम पंचगिरी बघतोय आपण. एक धाव आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 3. चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा संघाकडून. 18 चेंडूमध्ये 37 धावा ह्या विजयासाठी ठेवलेल्या आहेत. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटते लेग स्टिकच्या बाहेर जातोय की काय. यस पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडू येते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 4. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याच नंबर जे क्रिकेट प्रेमी युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. कारण आपण स्पर्धा बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा बघतो याचे आयोजक आहे MB स्पोर्ट बागपाडा संघ. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळते. तर दुपारच्या सत्रामधले विजयी संघ आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवींद्र. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडला जातोय. अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतंग होताना दिसतंय. नक्कीच चांगला चेंडू होता पण आपण बघतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात केलेला होता आणि सरळ चेंडू त्याच्या हातामध्ये जातोय. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. धावसंख्या 4 असताना पहिला गडी बाद होतोय. गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा संघाचा. तर इशिका 11 तारखड संघाचं जर बघायचं गेलं तर आपण एकविरा स्पोर्ट आयोजित जी स्पर्धा केली गेली मागच्या हप्त्यामध्ये पालनपाड्याच्या मैदानावर त्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा हा संघ आहे. नक्कीच आत्मविश्वास थोडासा वाढलेला असेल आणि तो आत्मविश्वासा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय हा संघ आजच्या या स्पर्धेमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो मिस्टर भावेश शेळका. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याचे प्रयत्न. आज उंची जास्त आहे आणि अशा प्रकारे झेल सुटलाय. जीवनदान दिलं जाते इथे. भावेश शेळका सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान दिलं जातंय. दोन धावा येत आहेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 6 धावा. बघा सरळ साधा सोपा झेल होता परंतु चेंडूवर लक्ष होतं परंतु झेल हा कनेक्ट करता आला नव्हता. अशा प्रकारे जीवनदान मिळालंय. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू. तेव्हाच चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार.
शेवटचा चेंडू बघा, मागच्या चेंडूवर जर झेल सुटला नसता तर या 6 धावा वाचल्या असत्या. बघा क्रिकेटमध्ये एक एक धावेला केवढी किंमत आहे हे कालच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळालं. या 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या ही 10. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट काढण्याच्या प्रयत्नात बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक हा सर्कल मध्ये आपण बघतोय. एक धाव येते, अशा प्रकारे पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1 बाद 11 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात मानावी लागेल, कारण जर विचार केल्यानंतर भावेश सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि शेवटच्या षटकापर्यंत भावेश हा मैदानामध्ये राहिला तर नक्कीच या सामन्यामध्ये विजय मिळवून देऊ शकतो भावेश, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता सुद्धा आहे. पण गोलंदाजीचा विचार केला तर आपण बघतो की गोलंदाजी सुद्धा इशिका 11 तारखड संघाकडे चांगली गोलंदाजी आहे आणि ते त्यांनी सिद्ध करून दिलेलं होतं. एकविरा स्पोर्ट वाकीपडा या संघाने जी स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये तर उर्वरित 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये गरज असेल ती 26 धावांची. 12 चेंडू आणि 26 धावा जी सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे 13 धाव्या ह्या जमवायच्या आहेत. या पुढचा चेंडू आता मात्र बॅटचा कडा घेऊन जातोय. पुन्हा एकदा जीवदान मिळतं. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातो यावेळी फलंदाज योगेश याला. तर भावेश याला पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. बघा 3 चेंडू मध्ये 2 वेळा जीवदान मिळालेले आहेत. नक्कीच ते जीवदानाचं सोनं करून दाखवावं लागेल. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर फलंदाज भावेश याच्यासाठी. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, नक्की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य माननीय श्री कृष्णाजी लोखंडे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या या समालोचन कक्षामध्ये. ते 2 धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून क्षेत्ररक्षक आहे. बघा ही धाव झाली असती परंतु नॉन स्ट्राईकच्या एंडवर योगेश याच्याकडून कॉलिंग नव्हती तर एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. आशिष चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आपल्या दुसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूर आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल तेवढा चांगला थ्रो येतोय परंतु अप्रतिम रनिंग मानावी लागेल. आणि आता मात्र काय चुस्ती दाखवलेली आहे. आखो में इशारा हो गया आणि बघता बघता सहजरित्या तिसरी धाव पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. 1 बाद 18 अशी धावसंख्या आहे. 37 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जोडी बघतोय भावेश आणि योगेश याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपण तो चेंडू बॅटचा कडा घेऊन बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच धावेवर भावेश याला समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या 19 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला.
नक्कीच एखादा मोठा फटका खेळावा लागेल तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच येईल. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला यॉर्कर करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपले जाते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 1 बाद 19 धावा. तर नक्कीच पेशांतर्गत जे अध्यक्ष आहेत भावेशजी बाबर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. माननीय श्री भावेश दादा बाबर सरांनी आमच्या मंचावर येऊन बसायचं आहे. तर 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये धावा असतील त्या 6 चेंडूमध्ये 18 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गावदेवी स्पोर्ट्स राष्ट्रीय पाडा संघाला 3 मोठे फटके खेळावे लागतील. दर्शन डबाळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. डबके यापुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून लॉग ऑफ आणि लॉगांच्या दिशेला येतोय चेंडू आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र झालेली आहे ते 21 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. वन प्लस वन अशा 2 धावा येतात. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. 2 धावा येतात. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 23 धावा. खराब गोलंदाजी मानावा लागेल. मॅचचा निर्णायक क्षण आहेत हे आणि ह्या निर्णायक क्षणामध्ये जर तुम्ही खराब चेंडू टाकत असाल तर त्याचा फायदा समोरच्या संघाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा दर्शन गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू त्रिफळस करून टाकलेला आहे. अशा प्रकारे दुसरं विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन होतोय मिस्टर दशरथ शेळका. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावेची गरज असेल ती 14 धावेची गरज. 3 चेंडू आणि 14 ह्या चेंडूवर मोठा फटका खेळणं खूप गरजेचं आहे मिस्टर दशरथ याला. जर षटकार आला तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा दोनच चेंडू टाकून झाले आहेत. सॉरी थोडीशी चुकी झालेली होती गुणलेखाकडून. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात लोकांच्या दिशेला चेंडू जातोय. अप्रतिम झेल पकडला जातोय. आता मात्र चांगला झेल मानावा लागेल. पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना दिसतोय.
तर चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला दर्शन याच्याकडून आणि तेवढीच चांगली साथ खेळाडूंकडून बघायला मिळते. अप्रतिम झेल पकडला गेला लॉगअपच्या दिशेला आपण बघतोय. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक होता आणि सरळ चेंडू त्याच्या हातामध्ये गेलेला होता. तो तिसरा आदरा बसतोय आपण बघतो शिलकतार संघाला. आता मात्र जे गणित आहे ते थोडस बिघडतंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 14 धावेची. समीकरण बदलताना दिसतंय. 3-14. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर देवेंद्र. पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात गोलंदाज स्वतः झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा आघाडी बाद होतोय आणि विकेटची हॅट्रिक. आजच्या दिवसामधली तिसरी हॅट्रिक. मागच्या 2 हॅट्रिक आपण बघायला गेलो विश्वनाथ याच्या नावावर आहेत. लगातार 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतलेले होते. एमबी स्पोर्ट बागपाडा संघाचा गोलंदाज मिस्टर विश्वनाथ ज्यांनी लगातार 2 षटकामध्ये 4 विकेट घेतलेल्या होत्या. 4-4. तर ही आजच्या दिवसामधली तिसरी विकेटची हॅट्रिक मिस्टर दर्शन डबके याच्या नावावर. दोन चेंडू आणि 14 धावेची गरज. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 24 धावा. दर्शन चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू स्क्वेअर एकच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 30 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज. नक्कीच जर चांगला चेंडू टाकला तर खरोखर तडखड संघ इथे विजय होईल. जर खराब चेंडू टाकला तर पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. ओहो, पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होतोय आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मला वाटतं लगेच गोलंदाजाकडून. थर्ड अंपायर कडे जाऊया. आणि अशा प्रकारे विजय होतोय इथे इश्का 11 तडखड संघ. मिड विकेट लेग स्टंपच्या वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू. निर्धार चेंडूची सांगता होते आणि या सामन्यामध्ये विजय होतोय इशिका 11 तडखड संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक. गाव दुई स्पोर्ट साष्टीकर पाडा संघ.